सुमारे 1800च्या शतकात शास्त्रज्ञांना या एका गोष्टीचं मोठं कुतूहल होतं की वटवाघुळं पूर्ण अंधारातही कशी उडतात आणि अडथळे कसे टाळतात. त्यांच्याकडे खूप संवेदनशील डोळे असतात का? तर नाही. कारण त्यांना असं आढळलं की पूर्णपणे अंध असलेली वटवाघुळं सुद्धा हे करू शकत होती, ज्यावरून असं सूचित होतं की ती त्यांच्या डोळ्यांवर अवलंबून नव्हती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा त्यांनी वटवाघुळांच्या कानात प्लग लावून त्यांना तात्पुरतं बहिरं केलं, तेव्हा ती पूर्णपणे अपयशी ठरली. मग याचा अर्थ असा होतो का की वटवाघुळं त्यांच्या कानांनी पाहतात? एका अर्थी तसंच आहे. बऱ्याच संशोधनानंतर लोकांना असं आढळलं की वटवाघुळं सतत श्राव्यातीत ध्वनी किंवा अल्ट्रासॉनिक फ्रिक्वेन्सीची स्पंदनं निर्माण करतात. श्राव्यातीत ध्वनी म्हणजे 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त वारंवारिता असणारा ध्वनी. आणि मानव जास्तीत जास्त 20,000 हर्ट्झपर्यंतचा ध्वनी ऐकू शकत असल्याने तुम्ही आणि मी हा ध्वनी ऐकू शकत नाही. हा, त्याबद्दल देवाचे आभारच मानायला हवेत. नाहीतर वटवाघुळ्यांच्या आजूबाजूला किती गोंगाट झाला असता याची तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. पण याचा त्यांना कसा फायदा होतो? जेव्हा हा ध्वनी जाऊन एखाद्या अडथळ्यावर आदळतो, तेव्हा तो परावर्तित होतो आणि वटवाघुळं हा परावर्तित ध्वनी ऐकू शकतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ती स्वतःच्याच आवाजाचा प्रतिध्वनी ऐकू शकतात. आता या वटवाघुळांना त्यांचा स्वतःचा प्रतिध्वनी ऐकायला किती वेळ लागतो, यावरून ती अडथळा किती दूर आहे याचा अंदाज लावू शकतात. उदाहरणार्थ, जर त्यांना त्यांचा प्रतिध्वनी ऐकायला जास्त वेळ लागला, तर याचा अर्थ अडथळा खूप दूर आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. ती निवांत राहू शकतात. दुसरीकडे जर त्यांना त्यांचा प्रतिध्वनी ऐकायला खूप कमी वेळ लागला, तर याचा अर्थ अडथळा अगदी त्यांच्या जवळ आहे. आता कोणतीही गोष्ट कुठे आहे हे शोधण्यासाठी ती प्रतिध्वनीचा वापर करत असल्याने आपण या तंत्राला इको लोकेशन म्हणतो. आणि यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. वटवाघुळं इको लोकेशनमध्ये इतकी पारंगत असतात की ते प्रतिध्वनी एका मोठ्या झाडावरून आले आहेत की एखाद्या लहानशा पतंगावरून, म्हणजेच त्यांच्या आवडत्या कीटकावरून आले आहेत हे देखील सांगू शकतात. आणि पतंगांबद्दल एक मजेशीर गोष्ट सांगायची तर वटवाघुळं या उच्च वारंवारितेच्या ध्वनीचा वापर करून त्यांची शिकार करत असल्यामुळे पतंगांच्या कानामध्येही या उच्च वारंवारितेच्या ध्वनीला ऐकण्याची क्षमता उत्क्रांत झालेली आहे. त्यामुळे जेव्हा वटवाघुळं त्यांचा पाठलाग करत असतात, तेव्हा त्यांना लगेच समजतं आणि ती त्यांच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतात. आणि फक्त वटवाघुळच इको लोकेशनचा वापर करतात असं नाही. असं दिसून आलं आहे की डॉल्फिन किंवा व्हेल यांच्यासारखे काही सागरी जीव देखील याचा वापर करतात. अडचण अशी आहे की पाण्याखाली आपण खूप दूरवर पाहू शकत नाही. जर तुम्ही पाण्याखालचं काही चित्रीकरण पाहिलं असेल तर तुमच्या हे लक्षात आलं असेल की कॅमेऱ्याच्या जवळ असलेल्या गोष्टी आपण पाहू शकतो, परंतु दूर असलेल्या गोष्टी आपण अजिबात पाहू शकत नाही. आणि याचं कारण असं आहे की पाण्याद्वारे प्रकाश खूप सहजपणे शोषला जातो. त्यामुळे प्रकाश पूर्णपणे शोषला जाण्यापूर्वीच तो फक्त थोडेच अंतर पार करू शकतो. मात्र ध्वनीला शोषला जाण्यापूर्वी तो खूप जास्त अंतर कापू शकतो. आणि म्हणूनच पाण्याखाली मार्ग शोधण्यासाठी या प्राण्यांनी त्यांच्या डोळ्यांऐवजी ध्वनीचा आणि कानांचा वापर करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि याच कारणामुळे जहाजं आणि पाणबुड्यांनाही पाण्याखाली मार्ग शोधण्यासाठी हे तंत्र वापरण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांच्यामध्ये अशी उपकरणं बसवलेली असतात जी उच्च वारंवारितेचा श्राव्यातीत ध्वनी निर्माण करू शकतात आणि हे परावर्तित झालेले प्रतिध्वनी ग्रहण देखील करू शकतात. आणि अगदी वटवाघुळांप्रमाणेच तो प्रतिध्वनी प्राप्त करण्यासाठी किती वेळ लागतो हे मोजून ती वस्तू किती दूर आहे याचा अंदाज लावू शकतात. आणि या उपकरणांना सोनार म्हणतात. हे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग याचं संक्षिप्त रूप आहे, ज्याचा अर्थ आपण दिशा शोधण्यासाठी किंवा हालचाल करण्यासाठी आणि अडथळे टाळण्यासाठी ध्वनीचा वापर करत आहोत. आणि रेंजिंग म्हणजे एखादी गोष्ट किती दूर आहे हे शोधून काढणे. तर वटवाघुळं आणि डॉल्फिनमध्ये सोनारचा वापर करण्यासाठी नैसर्गिकरित्या उत्क्रांती झाली असली तरी आपण तेच करण्यासाठी विज्ञानाचा वापर करतो. खरं तर या तंत्रामध्ये केवळ वेगाचं सूत्र वापरून आपण एखादी गोष्ट किती दूर आहे हे अचूकपणे मोजू शकतो. चला तर मग
एक उदाहरण पाहूया. समजा आपण या जहाजाच्या आत आहोत आणि या महासागराचा तळ आपल्या जहाजापासून किती दूर आहे हे आपल्याला मोजायचं आहे. त्यासाठी आपण एक श्राव्यातीत ध्वनी म्हणजेच अल्ट्रासाऊंड पाठवू आणि समजा 4 सेकंड्स नंतर तो आपल्याला परत मिळाला. पाण्यातील ध्वनीचा वेग लोकांना आधीच माहिती आहे. तो अंदाजे 1500 मीटर प्रति सेकंद इतका असतो. आणि त्यामुळे या माहितीचा वापर करून आपण जहाजापासून महासागराचा तळ किती दूर आहे हे मोजूया. त्या अंतराला आपण डी म्हणूया. आता आपण हे कसं करणार? आपल्याला वेग काढण्याचं सूत्र माहिती आहे. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. या सूत्राचा वापर करून आपण डी म्हणजेच काय ते मोजू शकतो. खरं तर तुम्ही स्वतः आधी हे करून पाहू शकता. व्हिडिओ पॉज करा आणि या सूत्रात किमती ठेवून हे अंतर किती आहे हे मोजता येतं का ते पहा. ठीक आहे. इथे ध्वनी प्रवास करत असल्याने इथला वेग हा ध्वनीचा वेग असेल. जर आपण वेगाची किंमत ठेवली तर आपल्याला 1500 मिळेल, जे अंतरच्या बरोबर असेल. आता ध्वनीनी पार केलेलं हे अंतर हे डी नाही आहे, कारण लक्षात घ्या ध्वनी खाली जातो आणि नंतर पुन्हा वर येतो. त्यामुळे तो पार करत असलेलं एकूण अंतर 2D इतकं आहे. तर तो 2D इतकं अंतर पार करतो. आपल्याला माहिती आहे की हे अंतर पार करण्यासाठी त्याला 4 सेकंद इतका वेळ लागतो. आता यावरून आपल्याला फक्त थोडं बीजगणित वापरायचं आहे आणि आपण डी म्हणजे काय ते मोजू शकतो. पुन्हा एकदा, जर तुम्ही हे आधी केलं नसेल तर व्हिडिओ पॉज करा आणि इथून डीची किंमत काढता येते का ते पहा. चला हे सोडवूया. जर तुम्ही याला सोपं रूप दिलं तर 2 आणि 2 होईल, म्हणून मी इथून 2 खोडतो आणि इथे 2 सेकंद येतील. आता मला डीची किंमत काढायची असल्याने मला हे 2 सेकंद इथून हटवायचे, तर मी समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 2 सेकंड्सनी गुणणार. त्यामुळे मी इथे 2 सेकंड्सनी गुणतो आणि मग मी इकडेही 2 सेकंड्सनी गुणतो. त्यामुळे हे 2 सेकंड्स इथे भागितले होते हे लक्षात घ्या की सेकंड्स एकमेकांना रद्द करतात आणि डाव्या बाजूला माझ्याकडे 1500 गुणिले 2 उरतं. म्हणजे 15 गुणिले 2 म्हणजे 30, त्यामुळे हे 30 होईल इकडे डावीकडे. आणि आणखी 2 शून्य म्हणजे 3000 बरोबर डी. म्हणजे महासागराचा तळ जहाजाच्या खाली 3000 मीटर्स अंतरावर आहे. आणि अशा प्रकारे आपण एखादी गोष्ट किती दूर आहे हे मोजण्यासाठी सोनार आणि वेगाच्या सूत्राचा वापर करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो? आपण पाहिलं की इको लोकेशन हे वटवाघुळं, व्हेल आणि जहाजांद्वारे एखादी गोष्ट किती दूर आहे हे मोजण्यासाठी वापरलं जाणारं तंत्र आहे. यालाच सोनार असेही म्हटले जाते. आणि हे कसं काम करतं? आपण एक उच्च वारंवारितेचा ध्वनी पाठवतो आणि प्रतिध्वनी परत मिळण्यासाठी किती वेळ लागतो हे मोजतो. मग आपण वेगाचं सूत्र वापरून ती वस्तू किती दूर आहे हे शोधून काढू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, अशी काही अंध माणसं आहेत ज्यांनी स्वतःच्या तोंडातून आवाज काढून इको लोकेशन कसं करायचं हे शिकून घेतलंय. हे खूपच भन्नाट आहे, नाही का?